मुंबईची ट्रॅफिक आपल्याकडे पाहिजे. इथेच 8 जीव गेले या एरियात. 8 जीव इथेच गेले. पैसे खाऊन सोडतात सगळी जण. बंद घेऊन देणार. थर्ड पार्टी ऑडिट काय रिपोर्ट आले साहेबांना सांगा. रिपोर्ट सांगा तुम्ही. सांगा साहेबांना. आम्ही साहेबांकरता गप्पा देतो. तुम्हाला तर उलटा टांगला असता. जर तुमच्या रस्तेच बरोबर झाले तर हा विषय तिकडे शिवटिंगचा येणारच नाही. तुम्ही रस्त्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे. सर क्या कहना चाहेंगे? नो कमेंट्स. दहिसर टोल नाका स्थलांतराच्या मुद्द्यावरून जे वातावरण तापलं होतं, म्हणजे आपण इथे पलीकडे आहोत, वर्सोवा ब्रिजच्या पलीकडे ससून गावातील जे ग्रामस्थ आहे, या ग्रामस्थांनी पहिल्या दिवसापासून विरोध केला होता, कारण हा टोल नाका स्थलांतरित होऊन यांच्या हद्दीमध्ये येणार होता. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दहिसर टोल नाक्याच्या पाणी दौरे केले की 13 तारखेला हा स्थलांतर होणार आणि त्याचा पाणी दौऱ्यासाठी आल्या असता NHAच्या अधिकाऱ्यांना इकडच्या ग्रामस्थांनी आपला विरोध दर्शवला आहे. नेमकं ह्या ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की मुंबईसाठी बनवलेला टोल नाका, मुंबईचे रस्ते दुरुस्ती करण्यासाठी बनवलेला टोल नाका हा मीरा भाईंदर पुढच्या वसई, विरार, नायगाव या ग्रामस्थांच्या माथी का मारला जातो. नेमकं ह्या ग्रामस्थांचं म्हणणं काय आपण जाणून घेऊ. काय नेमकी गदारोळ नाही, त्यांना विरोध केला आम्ही आणि पाठवलं त्यांना घरी. त्यांच्या घरी पाठवलं. इकडे नाही नाटकी चालणारी. MSRTCचा टोल नाका, मुंबई एंट्रीचा टोल नाका, मुंबईसाठी टोल आहे आणि आम्ही वसई विरारमध्ये कसं लावून देणार हो. इकडे खड्डे पडले, तिकडे ट्रॅफिक होते, 9-9 तास शाळेतली मुलं जातात. आम्ही 4-4 दिवस घरातून बाहेर नाही निघत आणि नवीन नौटंकी इकडे टोल नाका आणणार. सर्व्हिस रोड खराब झाले नाही, तिकडे रोडमध्ये खड्डे पडले. तेव्हा मंत्री महोदय आले नाही कोण. टोल नाका हे करा आले, रील बनवायला आलेत का इकडे. इकडे होऊन देणार नाही टोल नाका आणि कायदेशीर बसत सुद्धा नाही टोल नाका इकडे. हा टोल नाका मुंबईसाठी बनवला होता, परंतु याचा भूदंड आता वसई, विरार, मीरा भाईंदर शहराला पण होत आहे. त्याबद्दल आपण काय सांगा. MSRTCचा टोल नाका हा मुंबई एंट्री पॉईंट आहे. विषय समजा, टोल नाक्याचं नावच मुंबई एंट्री पॉईंट मीरा भाईंदरमध्ये सुद्धा नाही पाहिजे. ऑक्ट्राई नाक्याची जागा आहे ती 1481 करोडला टेंडर झालं. तिकडे शॉपिंग मॉल का काहीतरी हॉटेल काहीतरी बनवतात. हॉस्पिटल बनवायला सुचलं नाही. महापालिका काय करते, हॉस्पिटल बनवते, गार्डन बनवते, हे कमर्शियल कॉम्प्लेक्स बनवतात. तिकडे टोल नाका झाला असतं ना, मग तिकडे नाही, मग मीरा भाईंदरमध्ये, मग मीरा भाईंदरमध्ये तिकडे. आम्ही असेच आहोत का. 2016 पासून ट्रॅफिक झेलतोय. असं वाटेल का आता सुखाचे दिवस येतील, आता सुखाचे दिवस येतील. सगळं समजा टोल नाका लावायला आले, पाहणी करायला आले. आमच्या एरियामध्ये काय होतं आम्ही बघू ना, तुम्ही तुमच्या एरियामध्ये बघा ना. पण याला जबाबदार नॅशनल हायवे ऑथॉरिटीची पण अधिकारी तेवढेच आहेत. अहो हे बाहुली बनवून येतात कशाला. तुम्ही उत्तर दिलं नाही ना, सांगा ना. आम्ही नाही येऊ शकत. त्यांच्यासमोर आले फोटो काढायला इकडे, आम्ही कसं होऊन देणार. होणारच नाही या गोष्टी. तुमची भूमिका काय. आम्ही इकडे टोल नाका होऊन देणार नाही. उलट जी कामं बाकी आहेत ती आम्ही ताबडतोब करून घेणार आहोत. नॅशनल हायवे कडून ऑलरेडी खानिवडा टोल नाका आहे. आता तुम्ही सांगा, मुंबई पोर्टला टोल नाका, खानिवडा टोल नाका, कामन रोडचा टोल नाका. मग टोल नाका सिटी नाव दे वसई विरारला. त्याच्यापेक्षा टोल नाका म्हणजे काय, कुठलाही मंत्री येईल कुठे काही लादून द्याल. ही लोकशाही आहे की नाही का हुकुमशाही आहे. हुकुमशाही घोडबंदर रोडला ठेवा, इकडे नाही चालणार तुमची हुकुमशाही. त्या बाजूला सुद्धा विरोध दर्शवलेला आणि तिथे टोल नाका बनवणं होते. तिथे बाजूला फॉरेस्ट आहे आणि टोल नाका बनवताना तुमची रोडची बाउंड्री इथे संपलेली आहे. मग तुम्ही काय आमच्या जमिनी घेणार का तुम्हाला पैसे कमवायला. इथे आमच्या बापदादांकडनं 3-3 हजार रुपये एकरनी पूर्वी जागा घेतलेल्या आहे. तरी आम्ही ऑब्जेक्शन घेत नाही का, तर आमच्याकडे रोड झाला, सुविधा झाली. अरे जर सुविधा झाली तर ते आम्ही होडीने जायचो, ते बरं होतं, टायमात पोचत तरी होतो. आता 10 वर्षे झाली तो ब्रिज पहिला तुटला, तो रिपेअर केला, तेव्हा ते 3 महिने भोगले. परत 6 महिन्यांनी परत तुटला, परत रिपेरिंग, परत 3 महिने भोगले. मी त्या टायमाला पत्रव्यवहार केला सन्माननीय पंतप्रधान मोदींना आणि गडकरींना की बाबा इथे नवीन ब्रिज बनवा. हा पूल आहे, हा 15 टनाचा बनवलेला आहे. आता इथे 60 टनाच्या गाड्या चढतात. तर त्यांनी मला पत्र दिलं की आम्ही तुमची पत्राची दखल घेऊन कळवलेलं आहे. परत 2-3 महिने गेले, मी परत नोटीस काढली. शेवटी मी IRB वरती आणि नॅशनल ऑथॉरिटीवरती माननीय हायकोर्टामध्ये PL दाखल केली. PL दाखल केल्याबरोबर त्यांची धावपळ उडाली आणि नवीन ब्रिजची मंजुरी झाली. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही निवडून देतो तर तिथे काय खुर्चीवर AC मध्ये बसायला का.
मानधन घ्यायला का, तुमच्या परिवाराला पैसा कमवून द्यायला का बसवतो आम्ही? लोकांचं कोण बघणार? म्हणजे ह्या कंप्लेंट आम्ही द्यायच्या तेव्हा तुम्ही करता? म्हणजे साले अधिकारी हे पैसे घेतात, पगार घेतात, लोकांच्या टॅक्स मधून यांना पगार मिळतो, मग इथली बेता यांना नको मांडायला की आम्ही धंदे करायचे कामधंदा सोडून? हे देशात चालतंय ना, हे चुकीचं झालंय, संविधानाने चाललेलं आहे. आणि आमच्याकडे हे जे टोल बसवणार आहे, अरे यांची काय दाद लागले? आमचे गावाले एवढे मजबूत आहे ना, टोल नाका काय रोड उखडून काढते. मला एक गोष्ट तुम्ही सांगा, टोल नाका लावण्यासाठी सरकार एवढं पाठीमागे लागलंय, रस्त्याची सुधारणा अजिबात नाही. हा रस्ता करावा असल्यामुळे वाहतूक कोंडी एवढी होते की आतापर्यंत 5 जणांचा बळी या वाहतूक कोंडीमुळे गेला. त्याबद्दल आपण काय बोलतो? 8 जणांचा गेलाय साहेब आमच्या परिसरात. नाही, दहिसर टोल नाक्यासाठी पर्यायी जागा बघण्यासाठी नॅशनल हायवे ऑथॉरिटी, MSRDC, म्युन्सिपल कमिशनर आणि काही संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांसह आज असं ठरलं होतं की दहिसर टोल नाका शिफ्ट करत असताना शेवटी ते अधिकार जे आहे ते फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे आहे. सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि MSRDCचे मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 2 महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन आणि बैठक घेऊन हे धोरण निश्चित केलं आहे की मीरा भाईंदरच्या जनतेला ह्या टोल नाक्यामुळे फार मोठ्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं, ट्रॅफिक जॅमला सामोरं जावं लागतं आणि त्यासाठी माझ्या विनंतीवरून त्यांनी तो टोल नाका तिकडनं हटवण्याचा निर्णय घेतला. आता तो टोल नाका कुठे असावा, खरं तर ही MSRDC आणि त्या टोलच्या ठेकेदारीची जबाबदारी आहे, परंतु शेवटी राज्याचा जबाबदार मंत्री म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे की हा शिफ्ट करायचा, पुढे कुठे शिफ्ट करायचं ही त्यांची जबाबदारी आहे. आणि तरीसुद्धा आज 8 तारीख होती, डेडलाईन दिली होती, परंतु त्यांनी परत 4 दिवस मागितलं, म्हणजे 13 तारखेला परत त्या ठिकाणी भेटायचं आहे. परंतु तरीसुद्धा कुठली जागा आहे हे मला त्यांनी नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे चिटणीस आहे, त्यांनी मला सांगितलं की ह्या जागेवर तुम्ही पाहणी करा, योग्य आहे का वगैरे मला सांगा. परंतु त्या ठिकाणी आधीच काही लोक जाणीवपूर्वक मीरा भाईंदरचा टोल नाका आम्हाला नको, म्हणजे मीरा भाईंदरवरनं त्यांना रोज ये जा करायचं असतं, मीरा भाईंदर शहरामध्ये इतर कामासाठी त्यांना यायचं असतं, मुंबईला जायचं असतं, त्यांनाच ट्रॅफिकला सामोरं जावं लागतं, परंतु मुद्दामून काहीतरी कारण सांगून विरोध करायचा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी विरोध केला. परंतु शेवटी ते ग्रामस्थ आहेत, त्यांनी टोल नाक्याला विरोध करण्यापूर्वी त्यांनी नॅशनल हायवे ऑथॉरिटीचा जो रस्त्याचं काम चालू आहे ते चुकीचं आहे, बोगस आहे, कंत्राटदार बोगस आहे. 600 कोटीचं काम चालू असताना ह्या ठिकाणी 8 जणांचे अपघात झालेत, लोक मृत्युमुखी पडले, ही घटना समोर आणली. त्यामुळे मला असं वाटतं की टोल नाका हा विषय दुय्यम आहे, पण लोकांचे जीव जात असतील, रस्ते खराब होत असतील आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटीचं काम जर अतिशय संथ गतीनं आणि चुकीच्या पद्धतीनं होत असेल तर पहिलं जबाबदार मंत्री म्हणून मी त्या लोकांच्या बाजूनं उभं राहायला पाहिजे. त्यामुळे मी त्या लोकांच्या बाजूनं उभं राहिलो. त्यांचे नेते होते, त्यांना सांगितलं की मी तुम्हाला पुढल्या आठवड्यामध्ये मंत्रालयामध्ये नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या लोकांसमक्ष एक भेट पण करून देतो आणि बैठक घेऊन आपण ह्या बाबतीतला निर्णय घेऊ. परंतु शेवटी प्रत्येक ठिकाणी हे राजकारण येतंच. दहिसर टोल नाका एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांनी शिफ्ट करून टाकला आणि ते श्रेय त्यांना मिळेल म्हणून दुसरे कोणीतरी असे उपद्व्याप करत असतील, परंतु शेवटी राज्याचा मंत्री आहे, मी काय फक्त मीरा भाईंदरचा मंत्री नाही, राज्याचा मंत्री म्हणून त्यांचे प्रश्नसुद्धा माझ्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. त्यांचेही प्रश्न ते काही चुकीचे नाही आहेत, ते निश्चितपणे सोडवले जातील. परंतु एक गोष्ट मात्र नक्की, दहिसरचा टोल नाका जो एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं शिफ्ट करायचा, कुठल्याही परिस्थितीत आम्ही 13 तारखेला शिफ्ट करणार, कारण मी टोल नाका शिफ्ट करणार हे बोललो होतो. शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं टोल नाका आता शिफ्ट करणार, आम्ही शिफ्ट करून देणार. पुढे न्यायची जबाबदारी ही नॅशनल हायवे ऑथॉरिटीची आहे किंवा फॉरेस्टची आहे, तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. सर, त्यांचं बोलणं एवढं होतं की हा जो टोल नाका बनवण्यात आला होता हा मुंबईच्या एंट्रीसाठी बनवण्यात आला, त्याचा सगळा जो काही खर्च आणि जे काही जमा होती ह्या मुंबईच्या रस्त्यांसाठी बनवता आलं होतं. परंतु नायगावपासून ते विरारपर्यंत खूप बहुतेक असे टोल वगैरे आहेत, ते हे टोलचं शहर बनवायचा काय मुद्दा आहे का? आणि दुसरी गोष्ट नाही, मला नाही वाटत. कसं आहे, शेवटी बघा, जागा निश्चित नाही, जागा काही 2-3 स्पॉट आम्ही हा बघितल्यानंतर अजून पुढे आम्ही जाऊन पुढेही 2 अजून स्पॉट बघितले. गावकऱ्यांना किंवा ग्रामस्थांना कोणीतरी जाणीवपूर्वक त्यांचे कान भरत आहेत, त्यांना चुकीच्या पद्धतीनं संदेश देत आहेत, चुकीच्या पद्धतीनं त्यांना बिथरवत आहेत. कारण का तर फक्त शिवसेनेला त्याचं श्रेय मिळेल, प्रताप सरनाईकांना मिळेल किंवा एकनाथ शिंदे साहेबांना मिळेल म्हणून जर असे प्रकार चालले असेल तर ते योग्य नाही. परंतु तरीसुद्धा मी फक्त मीरा भाईंदरचा आमदार किंवा मंत्री नाही, मी राज्याचा मंत्री आहे. त्यांचेही जे काही प्रश्न असतील ते प्रश्न मंत्रालयामध्ये त्यांना बैठक घेऊन मी निश्चितपणे सोडवेन. मीरा भाईंदर पासून वसई, विरार, नायगाव इकडच्या ग्रामस्थ आणि इकडची जी लोक आहेत यांच्यासाठी कोण देवदूत ठरणार आहे की नाही हा फार मोठा प्रश्न पडलेला आहे.
एक टोल नाक्याची कोंडी, रस्ते खराब, त्याच्यानंतर वाहतूक कोंडी, या वाहतूक कोंडीने आतापर्यंत 8 जणांचा बळी घेतलेला आहे. आता हे ग्रामस्थ ही आक्रमक झालेले, त्याच्यावरती आता हा टोल नाका मारायची कामं करते.